उद्रेक फार वाईट असतो. म्हण दुसरी अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अर्थ जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. आता तू सांग. म्हण पहिली आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. अर्थ जिथे मदतीची गरज असते तिथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचते. म्हण दुसरी आगीतून फुफाट्यात. अर्थ छोट्या संकटातून मोठ्या संकटात सापडणे. म्हण पहिली आवळा घेऊन कोहळा काढणे. अर्थ क्षुल्लक गोष्टींच्या मोबदल्यात मोठा मोबदला करून घेणे. म्हण दुसरी आलिया भोगासे असावे सादर. अर्थ जे नशिबात असेल ते भोगायला तयार राहावे. म्हण पहिली आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःचा विचार करणे व नंतर दुसऱ्याचा विचार करणे. म्हण दुसरी अथरून पाहून पाय पसरावे. अर्थ एपतीच्या मनाने खर्च करावा. उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अर्थ उताळ्यापणाने मूर्खासारखे वर्तन करणे. म्हण दुसरी उचलली जीभ लावली टाळायला. अर्थ विचार न करता वाटेल ते अमर्यादितपणे बोलणे. म्हण पहिली अंगापेक्षा भोंगा मोठा. अर्थ मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बळीदा मोठा असणे. म्हण दुसरी असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. अर्थ दुर्जन माणसाशी संग केल्यास प्रसंगी जीवाला धोका निर्माण होतो. म्हण पहिली उतर पाण्याला खळखळाट फार. अर्थ ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो फार बडाय वाटतो. म्हण दुसरी ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. अर्थ एखादी गोष्ट चांगली असली तर तिचा अतिनं बाळगणे. म्हण पहिली आपण असे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. अर्थ ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला असतो तो दोष आपल्या अंगी असणे. म्हण दुसरी आपलेच जात आपलेच होत. आपल्याच माणसांनी चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होईल. म्हण पहिली ऐकावे जनाची करावे मनाचे. अर्थ अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे. म्हण दुसरी गरजवंताला अक्कल नसते. अर्थ गरजेमुळे आणणाऱ्याला दुसऱ्याचे हवे जसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. आंधळ्या बैराची गाठ. अर्थ एकमेकांना मदत करणाऱ्या असमर्थ माणसांची गाठ पडणे. म्हण दुसरी आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. म्हण पहिली असतील मुली तर पेटतील चुली. अर्थ संपत्ती असल्यास हिस्से वाटे होतीलच. दुसरी अगळ बगळ घाल गोंधळ मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्या व्यक्ती कामात आळशी असतात. म्हण पहिली आंधळा दळतं कुत्र पीठ खातं. अर्थ एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. म्हण दुसरी आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. अर्थ जास्त अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होतो. म्हण पहिली कामापुरता मामा. अर्थ गरजेपुरतं गोड बोलणारा मतलबी माणूस. म्हण दुसरी एक ना धड भरभर चिंध्या. एका वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे कोणतेही काम पूर्ण होत नाही. म्हण पहिली उडत्या पक्षाला पिसे मोजणे. अर्थ अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीची परीक्षा करणे. म्हण दुसरी उकराल माती तर पिकतील मोती. अर्थ मशागत केल्यास चांगली पीक येते. म्हण पहिली अडलारी गाढवाचे पायधरी. शहाण्या माणसाला मूर्खाची मिरवणी करावी लागते. म्हण दुसरी असतील शिदे तर जमतील भूते. आपला भरभटीचा काळ असला तर आपल्या सभोवती माणसे गोळा होतात.